भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं। या महायुतीच्या विजय संकल्प सभेच्या बॅनरमधून शिवसेनेच्या उमेदवारांचे फोटो गायब होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 वॉर्डासाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या माजी महापौरांसह माजी नगरसेवकांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले। मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीत वाद झालाय। मुंबईत वॉर्ड क्रमांक 67 मधील मनसेचे उमेदवार कुशल धुरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येत आहे। हा तंबू पवई चौकातील शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात उभारला जातो। भिवंडीत महायुतीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं। उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं। यावेळी महायुतीच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलं। मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना मुंबईत एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली। मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झाली। संजय राऊत आणि एकनाथ शिंदे हे मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेले होते। नवी मुंबई पालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नवी मुंबईत झोपडपट्टी परिसरातील विकास झाला नाही, त्यामुळे आम्हाला सत्ता पाहिजे असं शिंदे पक्षाकडून भाजपला डिवचण्यात आलं। यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। ठाण्यात शिंदेना दुखवायचं नव्हतं म्हणून युती केली असा गौरवस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी फडणवीसांनी युतीवर भाष्य करताना जागा वाटप राजकीय फायदा पाहिला नाही असं म्हटलंय। ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली। ब्रँड सांगणाऱ्यांचा बँड वाजव असा हल्लाबोल फडणवीसांनी केला। 2030 पर्यंत मेट्रोची सर्व कामं पूर्ण होणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व लोकल एसी होणार असून तिकीट दर सारखेच असतील असं फडणवीसांनी म्हटलं। बाहेरच्या लोकांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत, मुंबईत जन्मल्याशिवाय मुंबईकरांबाबत कळणार नाही असं वक्तव्य राज ठाकरेंनी संयुक्त मुलाखतीत केलेलं आहे। मुंबईत फक्त परप्रांतीयांचे लोंढे येत नाहीत तर मतदारसंघ बनवले जात आहेत। मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। वाढत्या ड्रग्ज तस्करीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। 10 वर्षापासून ड्रग्ज विरोधी मोहीम थंडावल्यानं थेट शाळा परिसरात ड्रग्ज पोहोचल्याचा आरोप ठाकरेंनी केला। सोबतच हे ड्रग्ज कुठून येतात याबाबत तपास करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं। उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवार किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केली। निवडणूक पत्रात गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेली माहिती लपवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला। महेश मांजरेकरांनी राजकारणात पडू नये असा इशारा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी दिलाय। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी प्रश्न विचारताना केलेल्या विधानावरून हा इशारा दिला। गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रोड शो काढला। यावेळी झालेल्या सभेत शिंदेंनी गणेश नाईकांना टोला हाणला। आपला अजेंडा विकासाचा, त्याचा स्वार्थाचा अशा शब्दात शिंदेंनी नाईकांवर निशाणा साधला। पवार एनडीए सोबत जातील असं वाटत नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केला। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा शरद पवार कधीही सोडणार नाहीत। या विचारधारेसाठी त्यांनी आयुष्य समर्पित केले, त्यामुळे ते आपल्या विचारांशी तडजोड करणार नाहीत असंही राऊतांनी म्हटलं। ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी घणाघाती टीका केली। ठाकरे फिल्मी लोक असून मुंबईकरांच्या समस्या त्यांना इव्हेंट वाटतात असा खोचक टोला शेलारांनी लगावला। मनसे नेते अमित ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिलं। मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणी अमित ठाकरेंनी हे पत्र लिहिलं। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हाजी कुरेशी यांची भेट घेतली। प्रचारादरम्यान झालेल्या हल्ल्यात कुरेशी जखमी झाले होते। विरारमधील द्वारकाधीश मंदिरात श्रीकृष्णाचा अभिनेता निलेश साबळे यांनी दर्शन घेतलं। श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं असल्याची प्रतिक्रिया निलेश साबळे यांनी दिली। डोंबिवलीमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारानं शिवसेनेच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा दिलाय। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 30D मधील उमेदवार रामचंद्र मानेंनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अर्जुन पाटील यांना पाठिंबा दर्शवला। मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीत वाद झालाय। मुंबईत वॉर्ड क्रमांक 67 मधील मनसेचे उमेदवार कुशल धुरी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली। नवी मुंबईत पॅनलमध्ये मतदान करण्यावरून मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। याचा फायदा काही सत्ताधारी पक्ष घेत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आला। पॅनलमध्ये मतदान करताना एकाच पक्षाच्या पॅनलला मतदान केल्यावर तुमचं मत ग्राह्य धरलं जाईल असं सांगून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला। विरार रोडमध्ये शिवसेनेच्या प्रचारादरम्यान गोंधळ झाला। सोसायटी कॉम्प्लेक्समध्ये विनापरवानगी प्रवेश करून रहिवाशांना शिवेगाळ करून दमदाटी आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात संताप व्यक्त केला।
विधान महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नालासोपाराच्या सेंट्रल पार्क मैदानात उद्या 3 वाजता जाहीर सभा पार पडेल. या सभेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी कल्याणच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. उल्हासनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालं असून मतमोजणीसाठी जर्मन टेक्नॉलॉजीच्या धर्तीवर भव्य वातानुकूलित तंबू उभारण्यात येत आहे. हा तंबू पवई चौकातील शासकीय इमारतीच्या प्रशस्त प्रांगणात उभारला जातो. भिवंडीत महायुतीच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलं. उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते आणि शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. यावेळी महायुतीच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केलं. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट मोडवर आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून पनवेल महापालिका क्षेत्रात 48 गुन्हे दाखल झाले. रेल्वेनं या आर्थिक वर्षात 5 कोटी टन मालवाहतुकीची उल्लेखनीय कामगिरी केली. 2025-26 दरम्यान मालवाहतुकीच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ झाली. उतरांची नसबंदी आणि लसीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यांना निधी दिला जातोय. मात्र 2021 आणि 24 या 4 वर्षाच्या काळात केंद्राने राज्यांना 1 रुपया सुद्धा दिला नसल्याची संतापजनक माहिती पुढे आली. बांधकाम प्रकल्पांमध्ये 8 सदनिका असल्यास किंवा 5,000 चौरस फुटांच्या आतील बांधकाम असल्यास आता केवळ मोफा कायदा लागू होणार आहे. तर 5,000 चौरस फूट क्षेत्रफळावरील बांधकामांना आता एकच म्हणजे महारेरा कायदा लागू राहणार.